सुंदर ते ध्यान उभाविते वरी सुंदर ते ध्यान उभाविते वरी ध्यान उभाविते वरी सुंदर ते ध्यान उभाविते वरी कटेवरी देवनिया कटेवरी देवनिया हार गळा कासे पितांबर तुलसी हार गळा कासे पितांबर हार गळा कासे पितांबर हार गळा कासे पितांबर आवडे निरंतर हे ध्यान आवडे निरंतर हे ध्यान आवडे निरंतर हे ध्यान मकर कुंडले तळपती श्रवण मकर कुंडले तळपती श्रवण मकर कुंडले तळपती श्रवण मकर कुंडले तळपती श्रवण कौतुक मणी विराजित कंठिकातुमनी विराजित कंठिकातुमनी विराजित तुळसी हार गळा कासे पितांबर 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 निरंतर हे ध्यान आवडे निरंतर इच्छिता आवडे निरंतर इच्छिता तुका म्हणे माझे देशी सर्व सुख तुका माझे हे सर्व टाळ वाजवा की तुका म्हणे माझे हे सर्व तुका म्हणे माझे हेची सर्व सुख तुका म्हणे माझे हेची सर्व सुख टाळाचा आवाज सर्व तुका म्हणे माझे हे सर्व पाहिन श्रीमुख आवडीन पाहिन श्रीमुख आवडीन तुळशी हार गळा कासे पितांबर तुळशी हार गळा आवडे निरंतर हे ज्ञान आवडे निरंतर हे ज्ञान तुळशी हार गळा कासे पितांबर तुळशी हार गळा कासे पितांबर आवडे निरंतर हे आवडे निरंतर हे तुळसी हार गळा कासे पितांबर तुळसी हार गळा कासे पितांबर अपार माई जगदोर कुमारी कुमार कुमारी कुमार कुमारी कुमार कुमारी जब तोबार कुमारी कुमार कुमारी मायनाची टाळी तर मागे
हरे हरे जय जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय राम हरे जय राम कृष्ण हेलो हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय जय राम हरे जय जय राम जय जय राम हरे जय जय राम हरे 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 हरे रूपबातालोचनी सुख झाले हो साधने 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 रूपबातालोचनी सुख झाले हो साधने सुख झाले हो साधने सुख झाले हो साधने माधव भरवा माधव भरवा माधव सर्व सुखाचे आगर
अवघ्या सोडील्या मोठा अवघ्या सोडील्या मोठा आजचा दही काला गोमटा आजचा दही काला गोमटा अवघ्या सोडील्या मोठा अवघ्या सोडील्या मोठा आजचा दही काला गोमटा आजचा दही काला गोमटा घ्यारे घ्यारे दही काला गोमटा घ्यारे घ्यारे दये भात घ्यारे 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 दही भात आम्हा तो पंढरीनाथ आम्हा तो पंढरीनाथ मोठा घेऊन या करे मोठा घेऊन या करे मेल्या वाटे तोची दोरी मेल्या वाटे तोची दोरी घ्यारे दही भात घ्यारे घ्यारे दही भात आम्हा देतो पंढरीनाथ आम्हा देतो पंढरीनाथ देतो पंढरीनाथ भानुदास गीती गातो भानुदास गीती गातो प्रसाद देतो पंढरीनाथ प्रसाद देतो पंढरीनाथ देतो पंढरीनाथ भानुदास दही भात घ्यारे घ्यारे दही भात आम्हा देतो पंढरीनाथ आम्हा देतो पंढरीनाथ जय जगोपाल कुमार जय जगोपाल कुमार भानुदास गीत सब लोग अवघ्या सोडीला मोठा अवघ्या सोडीला मोठा अवघ्या सोडीला मोठा अवघ्या सोडीला मोठा अवघ्या सोडीला मोठा
आजीचा दैकाला गोमटा आजीचा दैकाला गोमटा आजीचा दैकाला गोमटा आजीचा दैकाला गोमटा घ्या रे दही भात घ्या रे दही भात पंढरीनाथ पंढरीनाथ माझे तो पंढरीनाथ घ्या रे दही भात घ्या रे बोला विठ्ठला
वरदे हरी विठ्ठल ज्ञानेश्वर महाराज की जय महाराज की जय सद्गुरु जनार्दन महाराज की अवघ्या सोडियेल्या मोठा अवघ्या सोडियेल्या मोठा आजचा दहिकाला घोमटा अवघ्या सोडियेल्या मोठा आजचा दहिकाला घोमटा घ्या रे दही भात घ्या रे दही भात आम्हा देतो पंढरीनाथ मुदा घेऊन या करी पेंद्या वाटितो शिदोरी घ्या रे दही भात आम्हा देतो पंढरीनाथ भानुदास गीती गात प्रसाद देतो पंढरीनाथ घ्या रे दही भात आम्हा देतो पंढरीनाथ प्रस्तुत प्राप्त वेळेला या ठिकाणी भानुदास महाराजांचा काल्या प्रकरणातला अभंग घेतलेला आहे. मंडळी गेले 7 दिवस गेले 8 दिवस अविरतपणे आपण सगळ्यांनी माऊलीची सेवा केली, पांडुरंगाची सेवा केली, ग्रंथराज ज्ञानेश्वरीचं पारायण केलं, अखंडपणे नामचिंतन केलं. एक सांगू का, ही वलेसे रोप लाविल्या द्वारी तयाचा वेलू गेला गगनावरी आणि मोगरा फुलला हो मोगरा फुलेला मोगरा फुलला मोगरा फुलला मोगरा फुलेला हो मोगरा फुलेला मोगरा फुलला मोगरा फुलला मोगरा फुलेला मोगरा फुलला मोगरा फुलेला मोगरा फुलला 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 मोगरा फुलला. या गावच्या सुपुत्राने 40 वर्षापूर्वी जे रोपटं लावलं होतं त्या रोपट्याचा वृक्ष झाला सांगली जिल्ह्यात सर्वात नियोजनबद्ध हा पारायण सोहळा आहे. आणि कडेपूर म्हटलं की सर्व क्षेत्रात अग्रेसर असणार हे गाव आहे. मला वाटत नाही कुठलं क्षेत्र त्यांचं पाठीमाग आहे, सगळ्या क्षेत्रात. आणि कडेपूर आणि आपशिंग हे अतूट असं नातं आहे. घरोघरी पाहुणे हे तर सगळे बसले, त्या सगळ्यांचं आपशिंग आणि कडेपूर पाहुणे आमच्या वडिलांचं आजूळ हित आहे. आणि या रक्तातल्या नात्यातून या ठिकाणी कीर्तन आहे, लक्षात घ्या. पारायण मंडळाने निरोप दिला आणि मी सांगितलं येतो म्हणून. आणि पुन्हा पारायण मंडळ सर्वजण पत्रिका घेऊन घरी आले, गप्पा गोष्टी झाल्या आणि त्याची फलश्रुती मागचं कीर्तन फार सुंदर. सर्व जी मंडळी आहेत, एक सांगू का, तुमच्या सर्वांच्या चरणी नतमस्तक होऊन कीर्तनाला सुरुवात करतो. आमच्या महिला मंडळी आहेत. या अभंगात तुकाराम महाराज काय, या अभंगात भानुदास महाराज काय सांगतात. गेले 8 दिवस आपण पारायण केलं. कशाचं पारायण केलं? ग्रंथाचं. त्या ग्रंथाच्या पारायणाची सांगता काल्यानं होती. अवघ्या सोडियेल्या मोठा आजचा दहिकाला गोमटा. यमुनेच्या तीराला
शिळ्या इटक्या भाकरी घेऊन एकत्र आल्यानंतर जी गटुडी सोडली जातात, आता गटुडी आता डायरेक्ट डबा या. पहिला आपण जनावरं किंवा शेतात जाताना कशात बांधलं जात होतं? धोतराच्या चिरगुटात बांधलं जात होतं आणि मग तिथं गेल्यानंतर त्या गाठी सोडायच्या. अवघ्या सोडी येल्या गाठी. आजचा दही काला गोमटा, काला या शब्दाचा अर्थ आहे एक वस्तू नाही, अनेक वस्तू एकत्र करणं, त्याचं नाव आहे काला. या गावाची इतकी उज्ज्वल परंपरा आहे. घराघरातून पोळी येत्या, घराघरातून शाक येत्या, घराघरातून केलेलं नैवेद्य या ठिकाणी येतून त्याचा एकत्र काला केला जातोय आणि त्याचा प्रसाद केला जातोय. मंडळी ऐका, सतीश ऐक, प्रसाद या शब्दाचा अर्थ आहे प्र म्हणजे प्रभू, सहा म्हणजे साक्षात, द म्हणजे दर्शन. प्रभूचं साक्षात दर्शन म्हणजे प्रसाद. कशाचं? हो, ज्यावेळेला आपण पंढरपूरला जातो, ज्योतिबाला जातो, प्रसाद आणतात आणि चिरमुरं जर खाली पडलं तर आपण त्याचं दर्शन घेऊन खातो. ताकद मोठी आहे त्याची. आणि मला अण्णांनी सांगितलं ह्या प्रसादाची महती. तर सगळ्यांच्या घरातून लहान मोठा श्रीमंत हा सगळा भेद विसरून हा जो काला केला जातो, मुळात काला कशाचा केला जातो? जीव ब्रह्माचा काला. आणि जीव ब्रह्म हे ऐक आहे, हा ज्ञानेश्वरीचा मुख्य विषय आहे. ज्ञानेश्वरी प्रतिपाद्य विषय काय? जीव आणि ब्रह्म एक आहे, मी आणि तो एक आहे, तो आणि एक हातो रे प्रभू रामा माशी देतो रे. आणि या अभंगात भानुदास महाराज म्हणतात की आम्हाला कोण देत आहे? पंढरीनाथ विटेवरचा मालक आम्हाला सगळे देतो. या जन्माला आलेल्या प्रत्येक जीवाला पोटभर अन्न देणं हे देवाचं प्रीत आहे. म्हणून आपण विनाकारण काळजी करीत बसायचं नाही. ऐका, मग हा प्रसादाचा अभंग आपण सेवेला घेतलेला आहे. आणि तो अभंग कोणाचा आहे? एकनाथ महाराजांच्या कुळात किंवा भानुदासाच्या कुळात जन्मलेले एकनाथ महाराज आणि एकनाथ महाराजांच्या पंजोबाचा हा अभंग आहे. विठ्ठल विठ्ठल हो. महायोग पिटे तटे भीमरथ वर पुंडलिकाय दानोंद्र मुनींद्रा समागम तिष्ठन्ति मानंद कंदम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंग. पांडुरंगा करू प्रथम मला पांडुरंगा करू प्रथम मला पांडुरंगा करू प्रथम मला पांडुरंगा करू दुसरे चरण संतातिया दुसरे चरण संतातिया दुसरे चरण संतातिया दुसरे चरण त्यांच्या कृपादाने कथेचा विचारू त्यांच्या कृपादाने कथेचा विचारू नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा. निवृत्ती उदार सफांदेव जनी वणी एक जनार्दन दाता, त्यांच्या चरणावरी माझा माता. माझ्या सद्गुरू जनार्दन महाराजांना आणि जिच्या प्राणानात अंगणात आपण आहे ती आदिमाया. नमो आदिमाया भगवती अनाद शितमूळ प्रकृती. नमो आदिमाया भगवती अनादि मूळ प्रकृती महालक्ष्मी त्रिजगती बये. दारुगड बये आता दारुगड बये, 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 दारुगड बये आता दारुगड बये. मंडळी
मंडळी, या गावामध्ये 3 शक्तिपीठ आहेत. 3 शक्तिपीठ आहेत. आणि या गावाची मुलगी परगावाला गेल्यानंतर पाठवणीचा प्रकार इथं मोठा असतो. 3 देवाचे पाठवणे एका देवी भागत नाही. एक जिला कडासूर राक्षसाला मारला आणि वास्तव्याला ती डोंगराई देवी, आणि कडासूर राक्षस मारला गेला म्हणून कडेपूर हे नाव आहे. अमदासूरला ज्या ठिकाणी यमाईनं मारलं म्हणून औंध आहे. ज्या ठिकाणी कोल्हासूर राक्षसाला मारलं त्या ठिकाणी कोल्हापूर आहे. आणि ह्या ठिकाणी वडसाई देवी, वडलाई देवी, ह्या 3 देवीचं अधिष्ठान ज्या गावात आहे, असं हे गाव पवित्र. आणि त्या पवित्र गावात माझ्यासारखी पामराची सेवा हे माझा अण्णा भाग्य आहे. विठाला विठाला ग्रंथराज ज्ञानेश्वरीचं पारायण. ग्रंथ ज्ञानेश्वरीच का निवडला ऐका बरं का. मृतदेहाच्या पार्श्वभूमीवर आत्मा आणि परमात्माच्या अभेद नात्यातून सुख दुःखाच्या अतीत असलेला ब्रह्मानंदाचा साक्षात्कार घडवणारं शास्त्र म्हणजे ज्ञानेश्वरी. काय ग्रंथाची ख्याती आहे. नामा म्हणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानदेवी एक तरी उरयावा. आणि त्या ग्रंथांचं पारायण आणि अखंड हरिनाम सप्ताह. मंडळी, ज्ञानेश्वरीचं वेळ लावून घ्या. ज्ञानेश्वरीसारखा जगात दुसरा ग्रंथ नाही. आणि गेली 7 दिवस महाराष्ट्रातल्या नामवंत कीर्तनकारांचं या ठिकाणी कीर्तन झालंय. नाशिक जिल्हा असेल, नांदेड जिल्हा असेल, अनेक भागातून मान्यवर या ठिकाणी आले आणि त्यांनी या ठिकाणी प्रबोधन केलं. आणि या गावाची एक नियम आहे. कीर्तनकार अनेक जिल्ह्यातले असेल तर शेवटचं जे काल्याचं कीर्तन आहे या जिल्ह्याला सुपुत्राला द्यायचं. हा गावाचा मोठेपण आहे. आणि म्हणून माझ्या वाट्याला ही आलेली सेवा वेळेत आपल्याला दिलेल्या टायमिंगमध्ये आपल्याला पूर्ण करायची आहे. ऐका मंडळी, पृथ्वीवर अत्याचार चालू झाला. पृथ्वीवर अत्याचार आहे. पृथ्वीवर दैत्य माजले, अधर्म चालू झाला. आणि जिकडं तिकडं हाकार झाला. ज्ञान यज्ञ जप तप अनुष्ठान सगळी बुडाली, होऊ देत नव्हते. आणि मग पृथ्वी कशावर अवलंबून राहती? धर्म तत्वावर अवलंबती. धर्माला किती पाय आहेत? 4 पाय आहेत. हे सगळे पाय लुळे पडले. तप नाही, शुद्धता नाही, दया नाही, फक्त सत्य शिल्लक होतं. त्यावेळेला पृथ्वीनं काय केलं? आपल्या गायीचं रूप प्रगट केलं. गायी झाली. आणि गायी झाली आणि ती ब्रह्मदेवाकडे गेली आणि ब्रह्मदेवाला सांगले, ब्रह्मदेवा बुडाले 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 मी बुडाले. काय झालं? तर दैत्य माजलेत, अधर्म चालू झाला, धर्म शिल्लकच राहिला नाही. ब्रह्मदेवाने सगळे देव एकत्र केले आणि सगळे एकत्र देव केले. आणि ब्रह्मदेवानं सांगितलं, गाई तू चल माझ्याबरोबर. ती गाई, ब्रह्मदेव, सगळी देवता ज्या ठिकाणी भगवंत परमात्मा शेषाई नागरावर पोहोचलेला आहे त्या समुद्रकाठाला आले आणि प्रार्थना केली, हे भगवंता, जगाचा मालक असणाऱ्या भगवंता, अरे पृथ्वीवर अत्याचार चालू आहे, अधर्म चालू आहे. त्यावेळेला भगवंतांनी सांगितलं, ब्रह्मदेवा, पृथ्वी काळजी करू नका, मी गोकुळामध्ये जन्माला येईल. मी गोकुळामध्ये कृष्ण म्हणून जन्माला येईल. शेष भगवंत बळीराम म्हणून जन्माला येतील आणि तुम्ही देवानी गोपाळ म्हणून गोपाळात जन्म घ्या. आणि लक्ष्मी मातेला बोलवलं आणि सांगितलं, महाराष्ट्राच्या तू भूमीत जा. महाराष्ट्राच्या भूमीत कौंडाणपूर आहे, आजचा अमरावती जिल्हा. त्या ठिकाणी भीमक नावाचा राजा आहे, तिच्या पोटी तू जन्म घे. त्यावेळेला सगळ्यांनी हो म्हटले. पण शेषाई भगवानाने सांगितलं, देवा, मी आता नाही तुझ्याबरोबर जन्म घेणार.
अरे राम अवतारात मी तुझ्याबरोबर जन्म घेतला, तू काय केलंस? 14 वर्ष मी काय होतो उपवास होतो. 14 वर्ष मी झोपलो नाही, रात्रंदिवस तुमची सेवा केली, कष्ट त्याग जन्मात झालं. आत्ता मी तुझ्याबरोबर येणार नाही. भगवंतानी सांगितलं देवा की तुझ्याशिवाय मी अवतार घेऊ शकत नाही. तू आता काय, तू मोठा मी बारका. ठरलं. आणि ठरल्यानंतर त्या पद्धतीनं कार्यभाग चालू झाला. विठ्ठल विठ्ठल सुरसेन नावाचा राजा आहे आणि सुरसेन नावाच्या राजाला वसुदेव नावाचा पुत्र झाला आणि उग्रसेन नावाचा राजा आहे. त्या राजाच्या पोटी देवकी आणि कंस जन्माला आले आणि देवकी आणि कंस जन्माला आल्यानंतर ही लहान मोठी झाली. मोठी झालेली आहे आणि मोठी झाल्यानंतर काय झालेलं आहे, मोठी झाली आणि मग देवकीचं आणि वसुदेवाचं लग्न लावलं. लग्न मोठं थाटामाटात झालं. इतकं मोठं लग्न झालं आणि लग्न झाल्यानंतर आपला बंधू कंस आपल्या बहिणीला घेतलंय आणि वरात गावाच्या बाहेर निघाली आणि गावाच्या बाहेर वरात निघाल्यानंतर त्या ठिकाणी आकाशवाणी झाली. आकाशवाणीने सांगितलं, हे मूर्ख कंसा, अरे तू बहिणीला घेऊन निघालायस, पण हिच्या पोटी येणारा 8वा पुत्र तो तुझं काय करणार आहे, शिरछेद करणार आहे, किंबहुना तुला तो मारणार आहे. त्यावेळेला रथावर बसलेला कंस खाली उठलेला आहे आणि जाऊन काय केलंय, तलवार उपसली, देवकीला खाली घेतली आणि तलवार उपसून मारणार. तेवढ्यात वसुदेवानं हात धरला, कंसा मारू नकोस, हिनं काय पाप केले, हिच्या पोटी 8वा पुत्र येणार आहे, तो मी तुझ्या स्वाधीन करतो. मान्य झालं दोघांना आणि मान्य झाल्यानंतर काय केलेलं आहे कंसानं, देवकीला आणि वसुदेवाला बंदीशाळेत घातलं. विठ्ठल आणि बंदीशाळेत घातल्यानंतर कडक पहारा ठेवला आणि कडक पहारा पहिलं अपत्य झालं. ठरल्याप्रमाणे वसुदेवानं त्या कंसाकडे ते अपत्य दिलं. कंसानं ते पाहिलं आणि वसुदेवाला सांगितलं, घेऊन जा, माझा वैरी 8वाई, या बालकाचा अपराध काही नाही. बाळ परत दिलं. देवानी मीटिंग घेतली आणि देवानी सांगितलं, नारदा, तुझ्यावर आम्ही काम सोपवतो, जा कंसाकडं आणि कंसाला सांग, अरे देवकीचा पुत्र तुझा वैरी आहे, पण पहिला असू शकतो किंवा शेवटचा असतो. पहिल्यापासून 8 मोजलं किंवा 8व्यापासून परत जर मोजलं तरी हा सुद्धा 8वा होऊ शकतो. नारद मुनी गेले, कंसा तू हे चांगलं केलं नाहीस, अरे तू पुत्र परत दिलास, म्हणले माझा 8वा वैरी आहे. पण देवाने ठरवलं होतं, पुत्र हत्या झाल्याशिवायचं पाप भरणार नाही. आणि मग पुन्हा हा कंस महालात आला. देवकीच्या उदराच्या समोर आपल्या देवकीच्या पोटाशी धरलेलं बाळ हिसकावून घेतलं, गरगर फिरवलं आणि महालाच्या समोर असणाऱ्या शिळेवर आपटलं. गतप्राण झाला. वसुदेव देवकी रडायला लागली, देवा 1 झाला, 2 झालं, 3 झालं, 4 झाले, 5. ज्या वेळेला देवकी 6व्या वेळे गरोदर झाली, त्यावेळेला त्या देवकीचा गर्भ नाहीसा झाला आणि तो गर्भ वसुदेवाची दुसरी पत्नी रोहिणी, तिचं नाव रोहिणी, ते नंदराजाच्या आश्रयाला ठेवली होती. तिच्या पोटात तिची मायेनं स्थापना केली. गावात कालवा उठला की पतीच नसताना त्यावेळेला आकाशवाणी झाली की हा पुत्र कुणाचा आहे, वसुदेवाचा. झालं. त्या ठिकाणी बलिराम वाढायला लागला, नंदा कुणाच्या, रोहिणीच्या पोटी. आणि पुन्हा ज्या वेळेला 8व्या वेळेला हा जगाचा मालक अवतीर्ण झाला आणि अवतीर्ण झाल्यानंतर लहानाचा मोठा झाला. देवकीला जागं केलं. 8 वर्षाचा सुकुमार बाळ झाला.
आणि 8 वर्षाचा सुकुमार फाडा झाला देवकीला आई वसुदेवांना उठवलं. उठा म्हणले, आत्ताच्या आत्ता तुम्ही मला कुठं पाठवा? नंदाच्या घराला मगनेई गोकुळाला, नंदाच्या घराला मगनेई गोकुळाला, सांगितलं की आत्ताच्या आता मला नंदाच्या घरी गोकुळात पाठव. वसुदेव म्हणले, बाळा अरे पहरा सगळीकडे पहरा आहे, दरवाजांना कुलूप आहेत, कसं जायचं? त्यावेळेला कृष्ण परमात्म्यानं सांगितलं, काळजी करू नका, कुलप तुटली गेली, दरवाजे उघडलं, एका टोपलीत ती बाळ घेतलं आणि वसुदेव कुठं निघालेत? नंदराजाकडे गोकुळात निघाले. गोकुळात धो पाऊस पडत होता, श्रावण महिना आहे, अष्टमी आहे, पाऊस पडाय, रात्र किर झालेले आहे. आणि बाळकृष्णाला टोपलीत घेतले आणि वसुदेव निघाले. ज्यावेळेला ते निघत असताना प्रचंड मोठा यमुनेला पूर आलेला आहे. वसुदेव त्या नदीत उतरलेले आहेत आणि ती यमुना कृष्णाच्या दर्शनाला आतुर झालेली आहे. आकाशवाणी झाली, अरे वसुदेव, कृष्णाचा स्पर्श त्या यमुनेला होऊ दे. आणि कृष्ण परमात्म्यानं अंगठा बाहेर काढला, यमुनेला स्पर्श झाला, यमुना दुभांगली आणि वसुदेव पलीकडे गेले. त्यावेळेला कृष्ण परमात्म्यानं वसुदेवाला सांगितलं होतं, त्या ठिकाणी यशोदेला एक कन्या झालेली आहे, जी योगमाया त्या ठिकाणी निद्रस्त होईल, ती कन्या येताना घेऊन या. आणि वसुदेव गेले, नंदाच्या घराला गेले, ती कन्या परत घेतली, कृष्ण त्या ठिकाणी ठेवले आणि परत आले. आणि पुन्हा कृष्णानं ठव फोडला, रडायला लागले. आणि रडायला लागल्यानंतर सगळीकडे आजूबाजूला माहीत पडलं, काय यशोदेला पुत्र झाला. विठ्ठल विठ्ठल पुढे
सगळ्या त्या गोकुळात एका पुढे एक धावाय लागली आणि सगळ्यांना सांगतात, ए कळलं का, यशोदेला पुत्र झाला, यशोदेला पुत्र झाला. सगळ्या गोकुळात आनंद झाला. आणि त्यावेळेला मथुरेत पुन्हा यावेळेला ती नंदराजाने नेलेली आदिमाया त्या बंदीखान्यात ठेवल्याबरोबर तिनं ठाव फोडला. हे कळल्याबरोबर सगळे सुरक्षा रक्षक आले आणि ते बाळ नंदराजा त्या कंसाला सांगितलं, कंसा, अरे यशोदेला देवकीला मुलगी झाली. कंस आला आणि कंस आल्याबरोबर बंदी शाळेत शिरला. ती मुलगी घेतली आणि मुलगी घेतली हातात, मुलगी घेतली, घराघरा फिरवायला लागला. फिरवता ती हातातनं आदिमाया सुटली आणि जाता जाता तिनं सांगितलं, कंसा, अरे तुझा शत्रू गोकुळात कलेनं वाढत आहे. तुझं लागी वधी उपजला मजाली, उपजला मजाली, उपजला मजाली, तुझं लागी आदिमायेने सांगितले आणि आकाशात निघून गेली. कंस चिंताक्रांत झाला. आठवा ध्यास लागला. मंडळी ऐका, रावण असेल, कंस असेल, पुतना असेल, त्यांचीही वेगळ्या प्रकारची भक्ती आहे. ज्ञानेश्वरीत एक प्रमाण आहे महाराज, हरी महाराज, भक्ती का विषय वैराग्य अथवा वैरी. भगवंताची एक तर भक्ती करा, एक तर वैराग्य प्राप्त घ्या तुकाराम महाराजांच्या सारखं, नाहीतर भगवंताची वैर करा. रावणाला माहित नव्हतं का आपलं काय होणार, पण ह्यांनी वैर रूपानं भगवंताची भक्ती केली. त्या कंसाला कृष्णच दिसायला लागला. आठवा आणि मग मथुरेत सगळ्यांची सभा भरवली आणि त्या सभेत सगळ्यांना सांगितलं, सेनापती होते, सैन्य होतं, अरे ज्या वेळेला प्रजा अडचणीत असेल त्यावेळेला राजानं काय करायचं, प्रजेचं पालन करायचं आहे. पण ज्या वेळेला राजाच अडचणीत असेल तर त्यावेळेला प्रजेनं राजाला मदत करायची. सांगितलं, माझा वैरी गोकुळात काय झालेला आहे, लहानाचा मोठा होत आहे, अनुभूती आलेला आहे, अनुभव आलेला आहे, तिथंच तो आहे. सभेतनं एक जण उठला, महाबळ नावाचा दैत्य उठला आणि त्यानं विडा उचलला. कंसाला सांगितलं, राजा मी त्याला मारतो किंवा घेऊन येतो. ठीक आहे माझे. तो गोकुळात आला आणि त्याच्या अगोदर यादवांचा पुरोहित, दादा ऐका, सूर्यवंशांचा पुरोहित वशिष्ठ, यादवांचा पुरोहित गर्ग ऋषी, आणि गर्ग ऋषींना बोलवलं आणि गर्ग ऋषींना सांगितलं, या बाळाचं भविष्य सांगा, कुंडलीने सांगा. गर्ग ऋषींनी सांगितलं, काय सांगितलं, हा जगाचा मालक आहे, हा धर्माचा संस्थापक आहे, याच्यामुळं धर्म स्थापन होईल, गाई गोपाळ सांगाते होईल आणि 10 वर्षाच्या आत अदानवी सृष्टी करीत. आणि मग गर्ग ऋषींनी भविष्य सांगितलं. यशोदे मातेला आनंद झाला. यशोदे मातेला आनंद झाला. त्या ठिकाणी रोहिणीचा बळीराम ओढायला लागला. कृष्ण या ठिकाणी 2 अपत्ये त्या घरात नांदायला लागली, लहानाची मोठी व्हायला लागली. आणि ते भविष्य सांगल्यानंतर त्या गोकुळात एवढा आनंद झाला, गोकुळात आनंद झाला. गोकुळीच्या सुखा अंत पार नाही देगा, अंत पार नाही देगा. गोकुळीच्या सुखा अंत पार नाही देगा, अंत पार नाही देगा, अंत
गोकुळात आनंद आनंद चालू झाला आणि हा दैत्य त्या ठिकाणी आला. दैत्य नंदराजाच्या घरात आला. यशोदा माता होती. म्हणले मला या बाळाचं भविष्य सांगायचं आहे. ठीक आहे म्हणले. आमच्या गर्ग ऋषींनी सांगितलंय. म्हणले गर्ग ऋषी त्यांचं गणित भविष्याचं चुकीचं आहे, मी सांगतो ते ऐका. सांगा म्हणले. त्यावेळेला काय सांगितलं की म्हणले हा मूळ नक्षत्रावर जन्माला आलेला आहे, तुमचं कुळ नष्ट करील. हा अवगुणी आहे, हा खोडील आहे, हा चोरटा आहे. मग काय करा, आत्ताच्या आत्ता खड्डा काढा आणि खड्ड्यात त्याला पुरा. कृष्णानं ऐकला बरोबर. लाटण्याला आदेश दिला. कशाला थांबलाय? लाटणं उठलं, पळपूट उठला, भांडी सगळी उठली, पटापटा आली आणि त्या बाबळ भट्टाला कोणी पाठीमागून कोणी फोडून इतका चोप दिला, इतका चोप दिला की त्याचं पंचांग फाटलं आणि दानवे तुटले पंचांग फाटले, दानवे तुटले पंचांग फाटले, दानवे तुटले पंचांग फाटले, दानवे तुटले पंचांग फाटले, तुटले पंचांग फाटले, दानवे 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 तुटले पंचांग पंचांग फाटलं, धोतर फिटलं आणि कृष्णानं ठरवलं की कंसापर्यंत गेला पाहिजे म्हणून त्याला जीवन ठेवलं. पळतच गेलं आणि कंसाला सांगितलं खरोखर तो जगाचा मालक आहे, तुझा वैरी आहे, माझं नशीब बलवत्तर म्हणून मी या ठिकाणी पोहोचलो. त्यावेळेला पुन्हा सभा चिंताक्रांत झाली. त्यावेळेला पुतना नावाची मावशी उठली, विडा उचलला आणि सांगितले मी त्याला मारते. विठ्ठल 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 उठली आणि कृष्णाला कंसाला सांगले कंसा काळजी करू नकोस, मला माझ्या शक्ती सगळी येते. आणि मग पुतनात गोकुळात निघाली आणि गोकुळात निघाल्यानंतर तिचा साज वेगळा होता. हो, एखाद्या देवीसारखी स्वरूप सुंदरा देवांगनास लागत ती कुठं निघालेली आहे? नामा म्हणे आली नंदाच्या घरा, स्वरूप सुंदरा देवांगना. ती देवांगनाच्या रूपात तिथं आली आणि यशोदेला हाक मारते, यशोदे अगं तुझं बाळ कुठं आहे? तर ते आत खेळत होतं पाळण्यात. आणि म्हणले मी बघितलं नाही आणि पुतणेच्याकडं बाळ दिलं आणि पुतणेकडं बाळ दिल्यानंतर पाजायला सुरुवात केली. पुतना त्या कृष्ण परमात्म्याला स्तन देतात आहे आणि ते स्तन ओढायला सुरुवात केली कृष्णानं. पहिल्यांदा दूध पेला, दूध पेल्यानंतर पुन्हा रक्त चालू झालं आणि ती पुतना बाजूला सारायला लागली. सोडतही ती का मुडदूस झालेलं बाळ होतं मी तोंडात दिलं तर ती सोडतं. ती मुडदूस आली बाळ, हे जगाचा मालक असा वडायला लागला, असा वडायला लागला. शेवटी प्राणज्योत सुद्धा
आपल्या अंतःकरणात घेतलं. या ठिकाणी ज्ञानेश्वर महाराजांनी सुंदर वर्णन केले. तुझी अवधौर्य जाणो स्वतंत्र देता नमनशी पात्र पात्र कैवल्याशे पवित्र जे वैर्याय दिले वैर्यांना सुद्धा मोक्ष दिला. धाडकीना पुतना पडली. तिथंच ती खेळत होतं. यशोदेनं पाहिलं. यशोदेनं आंबडा बोलला. सगळ्या गावात कळालं. आणि गावात कळायला त्यावेळेला नंदराजा मथुरेला गेला होता. मथुरेतून तो गोकुळात आला. आणि गोकुळात आल्यानंतर एवढा मोठं शरीर आता अग्नी कसा द्यायचा बाहेर कसं न्यायचं. मग कोणी कुऱ्हाडी कोणी तलवारी आणून त्याचं भाग भाग केलं. पण एक सांगू का, भगवंताच्या प्राणज्योतीत भगवंताच्या ज्योतीत प्राणज्योत मिळणारी ही नाही काय भाग्यवान असेल. आणि मग तिचं शरीर भगवंताचा स्पर्श झाल्यामुळे सुगंधित झालं. त्या सगळ्या गोकुळवासांनी काय केलेलं ते तोडलं, अग्नी दिला. आणि पुन्हा मथुरेत चिंताक्रांत वातावरण झालं. विठाला विठाला आणि त्या काळात ही दोन्ही बाळं रांगायला लागली. कृष्ण आणि बळीराम ती रांगत होती कशी. तळवे तळवे तर हात टेकीते तळवे तर हात टेकीते डाव्या गुडघ्याने रांगत डाव्या गुडघ्याने रांगत नचवंती पैतांगे नचवंती पैतांगे आणि कृष्णाचे नचनी मागे आणि कृष्णाचे नचनी मागे नचवंती पैतांगे नचवंती पैतांगे आणि कृष्णाचे मागे नचनी मागे. कृष्ण रांगायला लागलाय घरात. तळवे तळहात टेकी तो डाव्या गुडघ्यानं रांगतो. रांगायला सुरुवात झाली. आणि त्यावेळेला पुन्हा मथुरेत काय केलेलं आहे. मथुरेत कंसानं काय केलं आहे. तृणावत नावाच्या राक्षसाला पाठवलं. त्यावेळेला कृष्ण परमात्मा यशोदेच्या कडेला होता. आणि तृणावत राक्षस येत आहे. प्रचंड मोठा वायू वेग आला. सगळ्या गावातली घरं उडाली. आणि त्यावेळेला त्या कृष्ण परमात्म्यानं ठरवलं आपल्या आईनं आपल्याला कडीव घेतले. कृष्णानं आपलं वजन वाढवलं. त्या यशोदेला आवरणा एवढा त्यानं वजन वाढवलं. आणि काय केलं मग यशोदेने खाली ठेवलं. यशोदा आत गेली. कृष्ण परमात्मा परत दारात आलेला आहे, अंगणात आलेला आहे. ओपटलं उठलं. तृणावत त्यानं उचलायचं ठरवलं कृष्णाला. आणि कृष्ण आकाशात गेला. आणि आकाशात गेल्यानंतर तृणावत राक्षसाला एक लात मारली. ती जाऊन कुठं पडलं माहिती आहे का, कंसाच्या महालात. कंसाला जागं केलं. आणि मग संपूर्ण दहशत पसरली कुणावर, कंसावर. आणि कंस चिंत्राक झाला. त्या कंसाला एकच आठवा कृष्ण कृष्ण कृष्ण. आणि कंस काय झाला, कृष्ण रूप झाला. विठ्ठल विठ्ठल आणि मग लहानाचा मोठा कृष्ण गोकुळात वाढायला लागलेला आहे. सवंगडी मिळाला. बळीराम दादा भाऊ सगळी गोपाळ एकत्र केली. आणि गोपाळ एकत्र केला ना खेळ चालू केला गोकुळात. आणि कृष्ण परमात्म्याच्या लक्षात आलं आपलं सगळं जोडीदार आहेत ना तर वाऱ्यानं हलणार आहेत. मग काय केलं पाहिजे. ह्यांना जो खाद्य मिळतंय खाऊ मिळतोय. महाराष्ट्र शासनाचं लहान मुलाला खाव असतं बघा पुढे येते ते
तुम्ही बघा काय कुठल्या अवस्थेत आहेत असो असो. आणि मग कृष्ण परमात्म्यानं सवंगडी गोळा केली आणि सवंगड्यांना सांगितलं काय करायचं आपण. आपल्या घरातली सगळी मंडळी मथुरेला दूध दही तूप लोणी विकायला निघालेत. अरे अमृत आपल्याला मिळत नाही आणि आपलं सगळ्यांची शरीर विकृत झालेले आहे. आपण क्रांती करायचं. आपण दूध दही तूप मथुरेला जाऊन द्यायचं नाही. आपली ताकद त्या मथुरेला द्यायची नाही. आपण हितच खायचं. पोरं म्हणले आपल्याला कुठं देते ते. हो 5 लिटर मध्ये दूध देऊ 10 लिटर देऊ 4 देऊ किटली भरली की डायरेक्ट डिरीला. मग आपल्याला मिळत नाही. मग कृष्णाने काय केलं सगळे सवंगडे गोळा केले आणि एका एका घरात चोरी करायला सुरुवात केली. एका घरात गेले. एका घरात गेल्यानंतर शिळा काय होतं हाताला येत नव्हतं. बळीदादा खाली आहे. बळीदादाच्या पाठीवर कृष्ण आहे. कृष्णाच्या पाठीवर सगळे सवंगडे आहेत. आणि मग ते काय करायचं शिकवलं असणारं तूप असं ते काढायचं आणि आपल्या सवंगड्याला त्याचा हा कृष्णाचा खेळ चालू झाला. विठ्ठला आणि खेळत असताना राधा नावाची एक गवळणा ठिकाणी तिच्या पतीचं नाव अनिया. कृष्ण लहानाचा मोठा होत असताना एक दिवस रडायला लागला. राधा पाण्याला निघालेले आणि पाण्याला लागल्या कृष्णाकडे पाहिलं. कृष्ण हसायला लागला. राधेला बरं वाटलं. यशोदेने राधेकडे दिला आणि राधेला सांगितलं राधा घे म्हणले. कितीतरी मी समजावं ते हा रडता राहत नाही तू घे. आणि राधेकडे गेल्याबरोबर ते रडायचं थांबलं आणि खेळायला लागलं. आणि यशोदा म्हणते राधा मला काम आहे जरा घरी घेऊन जातेस का. राधेला घेऊन राधा कृष्णाला घेऊन घरी गेलेले आहे. आणि घरी गेल्यानंतर काय घडलेलं आहे एकत्र पुढं समोर कृष्ण आहे राधा आहे. गप्पा गोष्टी चालतायत. राधेच्या मनात आलं कृष्णा अरे तू लहान आहेस मी मोठी आहे. तू मोठा असता तर बरं झालं असतं. कृष्णानं एका क्षणात मोठं रूप धारण केलं. आणि मोठं रूप धारण केल्यानंतर दोघांनी स्वर्ग सुख त्या ठिकाणी अनुभवलं. गप्पा गोष्टी झाल्या. आणि त्यावेळेला आतून दार लावलेलं होतं. तेवढ्यात अनिया गवळा आला. राधेनं हाक आपल्या नवऱ्याची ऐकल्याबरोबर राधेच्या अंगावर काटा भरायला. कृष्णा अरे तू लहानाचा आता मोठा झालायस. आता मोठ्याचा तू लहान होता. कृष्ण म्हणतो राधे मोठा वयाचा मला मंत्र येत होता पण आता लहान वयाचा मंत्र मला काय येत नाही. आता तुझं तू बघ. आणि बघ म्हणल्यानंतर आता केविलवाणी झाली. केविलवाणी सांगली कृष्णा अरे तू माझ्यासाठी लहान व्हा. एक सांगतो तुम्हाला भगवंत कधी प्राप्त होतो त्याच्या ठिकाणी अहंकार चालत नाही. तुम्ही केविल व्हानी एकदम केविल व्हा. निष्कलंक व्हा. हृदयात काही ठेवू नका. स्वच्छ ठेवा. आणि मग केविलवाणी त्या राधेची अवस्था पाहिल्यानंतर पुन्हा कृष्ण काय झाला छोटा झाला. आणि या गवळी हात आला. कुणावर बोलत होती म्हणली ह्या बालकृष्ण गोपाळा म्हणले रोज घेऊन येत जा. बरोबर. पण त्या गोकुळात कालवा चालू झाला की कृष्ण परमात्मा राधेच्या घरी लहानाचा मोठा होतो. सासूला कळालं. सासूला कळाल्यानंतर सासूनं त्या राधेला शासन केलं आणि कृष्णाला सांगितलं उद्यापासून घेऊन येऊ नकोस. ठीक आहे म्हणले. मग राधा काय करायची माहिती आहे का असणारं पाणी असणारं घरातलं पाणी वतायचं. वाट होती नंदराजाच्या दारावरून पुन्हा ती घेऊन जायची माठ. आणि मग कृष्णाला पाहिल्यानंतर दोघांना आनंद वाटायचा. राधा ही भक्ती आहे. राधा ही स्त्री नाही लक्षात घ्या. आणि अहिल्याचा उद्धार प्रभू रामाच्या पदस्पर्शानं अहिल्याचा उद्धार झाला. आणि ऋषीमुनीला कळलं की देवाचा हात देवाचा पाय जर गडाला लागला तर त्याची काय होत्या स्त्री होत्या. ऋषीमुनीने विचार केला आपल्याला आता बायका कोण देत नाही. आपण वनात आहे. मग काय करूया आपण सगळ्यांनी दगड घेऊया प्रभू रामाकडे जाऊया आणि प्रभू रामाला सांगायच्या रामा या दगडांच्या मला बायका करून दे.
प्रभू रामाकडे गेले आणि प्रभू रामाकडे गेल्यानंतर ऋषीमुनी आपला हेतू, आपली संकल्पना, आपल्याला मागायचं काय ते विसरले आणि सांगितलं, देवा आम्हाला स्त्रिया कर. आणि त्याच गोपिका, तेच ऋषी पुढल्या अवतारात काय झालेले, त्या गोपिका झालेत. विठ्ठल विठ्ठल. आणि मग लक्षात घ्या, हे खेळ चालू झाला आणि खेळ चालू झाल्यानंतर राधा पाण्याला गेलेला आहे. कृष्ण परमात्मा गायीची चवरी म्हणजे धार काढायला सुरुवात केलेली आहे. आणि राधा बघितल्याबरोबर तो गाईच्या खाली जाऊन बसायच्या ऐवजी बैलाच्या खाली जाऊन बसला आणि तिची धार काढू लागला. यशोदेनं पाहिलं. यशोदेनं सांगते, कृष्णा अरे काय करतोयस? एक लक्षात घ्या, भक्ती करीत असताना, परमार्थ करीत असताना देहभान विसरणं महत्वाचं आहे. गोपींची हीच अवस्था झाल्या होत्या. गोपी की ज्या वेळेला मथुरेला बाजारला गेल्या आणि मथुरेला बाजारला गेल्यानंतर त्या काय दही घ्या, दूध घ्या, लोणी घ्यायच्या ऐवजी काय म्हणा, गोविंद गोविंद घ्या कोणी, दामोदर घ्या गे. गोविंद घ्या कोणी, दामोदर घ्या गे. गोविंद घ्या कोणी, दामोदर घ्या गे. गोविंद घ्या कोणी, दामोदर घ्या. तव हाती मथुरे जागे, तव हाती मथुरे जागे. गोविंद घ्या कोणी, दामोदर घ्या, तव वासती मथुरे जाग. हा विचार करा, डोक्यावर लोणी आहे, तूप आहे, दही आहे आणि ती जर स्त्री जर म्हणत असेल दामोदर घ्या कोणी, गोविंद घ्या, सहज हसतील. सगळ्या गोकुळेच्या त्या मथुरेच्या असणाऱ्या बाजारात सगळे हसायला लागले. ही कृष्णाची अवस्था झाली. आणि कृष्ण लहानाचा मोठा मोठा होत असताना काय केलेलं आहे बघा, ऐका. सगळे सवंगडे एकत्र केले आणि एकत्र केल्यानंतर प्रत्येकाच्या घरात जाऊन चोरी करायला लागला. कशाची चोरी? दही, तूप, लोणी, ताक. सगळ्यात कृष्णाला आवडत होतं ते ताक. नंद राजाच्या त्या चावडीवर बळीदादानी कृष्ण यायचा. गोपाळ घरी जायचे. गोपाळ घरात असणारे ताक आपल्या मुठीत, आपल्या कशात घ्यायचे, मुखात घ्यायचे आणि मुखात घेतलेलं ते ताक तसेच पळत यायचे आणि कृष्णाला खुणवायचे. अरे कृष्णा इकडे ये, मी ताक घेऊन आलो या. खुणवायचे. माझा आपशिंचा एक धनाजी मुक्का मित्र आहे लहानपणापासून. ते खुनिवलं मला फक्त लगेच कळतंय. काल मला सांगितलं, म्हणलं तिकडं आग लागली होती, मी एका क्षणात वळाला. असं केलं मला. सांगण्याचं तात्पर्य आहे, कृष्णाला बोलवायचे. कृष्ण जवळ आला. गोपाळ याची, कृष्णा हातान तोंडानं हातानं सांगायचं, तोंड उघड, तोंड उघड. कृष्ण तोंड उघडायचा आणि या मुखातलं त्या मुखात घालण्याचं काम गोपाळ करायचे. हा कला आहे मंडळी. केवढं प्रेम आहे. गोपाळानं कधी कोलगेट वाचलेलं कायलंय नाही. पण कृष्ण आणि भक्ताचं नाताच आहे. हे हृदयाचे ते हृदय घाटले, द्वैत न मोडिता केला आपणायचे. या हृदयाचं या मुखातलं त्या मुखात घातलं. अशा पद्धतीने खोड्या चालू झाल्या. आणि खोड्या चालू झाल्यानंतर एक दिवस दार बंद केलं गोपिकेनी. जायचं कसं? सगळे गोपाळ एकत्र जमल्यात आणि जळल्यानंतर आत कसं जायचं? कृष्णानं सांगितलं, सगळ्यांनी डोळं झाका, मी तुम्हाला आत सोडतो. सगळ्यांनी डोळं झाकलं, आत सोडले. सगळ्यांनी ते खाल्लं आणि जाता जाता खाल्लं. तिथं गोपिका सुना झोपलेल्या होत्या, त्यांच्या तोंडाला लावलं आणि तेवढ्यात पेंद्या म्हणतो, आयला कृष्णाकडे ही काय आयडिया आहे, आपण बघूया.
सगळ्यांनी सांगितलं डोळं झाका. पेंद्यानं डोळं झाकलं नाही. सगळे बाहेर आले. पेंद्या बरोबर त्या सांदाडात अडकला. गोपिका उठल्याबरोबर त्या पेंद्याचा पाय धरला आणि पाय धरल्यानंतर बदडला. ह्यात अध्यात्म आहे बरं का. ज्या वेळेला आपण देवावर शंका घेतो त्यावेळेला आपल्याला मारच खावा लागतो. आणि ज्या वेळेला आपण श्रद्धेनं डोळे झाकून देवाकडे जातो त्यावेळेला देव आपला होतो. आपण देवाचा होतो. विठाला विठाल. हा सगळा खेळ चालू असताना सगळ्या गावात सगळ्या गोपिकांनी विचार केला. कुणाची वासराची पेंडी सोडायला लागलाय. अनेक खोड्या चालू झाल्या. सगळ्या एकत्र आल्या आणि सगळ्या एकत्र आल्यानंतर सगळ्या गवळणी काय सांगतात, यशोदेकडे जातात. यशोदे, हे यशोदे, काय हा तुझा जो कृष्ण परमात्मा बाळ आहे ना तो खोड्या करायला लागलाय. काय खोड्या आहे? एक सांगते, मुखाशी मुख चुंबन घेत, मुखाशी मुख घेतो आणि गळ्यामध्ये हात घालितो. गळ्यामध्ये माझा मुका घेतो या गोपे म्हणतात, माझ्या गळ्यात हात घालतो या. अशा खोड्या चालू झाल्या. दुसरी म्हणले काय यानं खोडी केली? तर ते म्हणले समोरच घर होतं. म्हणले कृष्ण परमात्मा पळत पळत आला. मला माझं डोळं दुखत्या ती. तिनं सांगितलं दूध डोळ्यात घाल. ठीक आहे म्हणला. दूध कुठनं आणायचं? म्हणले मी देते. तसं नाही म्हणला, तसा गुण येत नाही. ते दूध मी माझ्या हातानं काढल्यानंतर डोळ्यात घातल्यानंतरच गुण येईल, तू काढून मला देऊ नकोस. अशा खोड्या चालू झाल्या. खोड्या चालू झाल्या तर एका बाजूला एक स्त्री गरोदर होती आणि तिच्याकडे गेला. कृष्ण म्हणला एवढं डोंगरा एवढं पोटाव काय ठेवलेस? ते मला बघायचं आहे. आणि मग पुन्हा सगळ्या खोड्या सांगत असताना एक सांगते, मी असता माझं घरी रात्र झाली 2 प्रारी, अवचित हरिबाई तुझा आला. रात्री 2 वाजता अवचितपणे तुझा हरी घरात आला आणि मी आणि पत्नी आम्ही दोघं पती पत्नी एकत्र झोपला असताना ह्यानं आमच्या दोघांच्या हातूनात मुंगास सोडलं. काय सोडलं? मुंगास. आणि मुंगास सोडायला लागल्यानंतर ती एकमेकाला बोचरायला लागलं. एकमेकाला काय करायला लागलं? चावायला लागलं. नक्यानं बोचरायला लागलं. आणि मग म्हातारी म्हणती म्हाताऱ्याला आता वय झालं की काय सवय आहे का आता बोचरायची? आणि मग ते म्हणतं नाही. आणि इतक्या त्या भेल्या आणि भेल्यानंतर भूत भूत म्हणून काय केलेलं आहे? हाकार केलेला आहे. आणि तेवढ्याच वेळेत त्यांचं असणारं अंगावलं वस्त्र सुद्धा फिटलेलं आहे. विठाला आम्ही असता माझं घरी रात्र झाली 2 प्राणी अवचित हरिबाई तुझा आला. मुंगच सोडलं आणि आमची काय केली? फजिता केली. आणि त्यावेळेला एक दुसरी गवळण म्हणते, यशोदे की तुझ्या कृष्णानं काय केलं सांगतो. मी त्याला आव्हान केलं होतं माझ्याकडे ये तुला बांधते. त्यानं काय केलं? रात्री आला आणि रात्र झाली आणि माझ्या पतीला दाढी आणि माझी वेणी, त्याची दाढी आणि माझी वेणी ह्या दोघांची गाठ बांधली. आणि गाठ बांधल्यानंतर आम्ही रात्री सकाळी जागो झालो. तिसरी आली धावली, तिसरी आली धावली, याने का बाई काय केली करणी, याने का बाई काय केली करणी. पतीची दाढी माझी वेणी, पतीची दाढी माझी वेणी, दोहीची गाठ बांधोनी, दोहीची गाठ बांधोनी. अगं बाई कोणाची आवडेला यशोदे बाळ तुझा ताना समोर जोतू धिंगाणा, यशोदे बाळ तुझा ताना समोर जोतू धिंगाणा. ती गाठ कुणाला सुटना. आणि मग त्यांची काय झालेली? वरात यात्रा गावातून निघाली
नंदराजाच्या पाठीमागं कृष्ण आहे. कशी आली म्हणले बघा. आता घडलं असं बरं का, वरातीला म्हणजे जाताना नवरा पुढं असतो, बायको पाठीमागं असते. आता हे पत्नी पुढं आणि नवरा पाठीमागं, आणि ती होती उंच, हे होतं लहान. मग ती कायचं इनीला गाठ बांधल्यामुळं ती सारखं असं वरच करायचं. कृष्ण पाठीमागून आला, नंदराजाच्या हसायला लागला. बांधून ठेवणारी होतीस ना, कशी इनी आणि दाढी बांधली बघ. शेवटी काकुळती आली आणि कृष्णानं नजरेनं पाहिल्याबरोबर गाठ. अनेक खोड्या चालू झाल्या. त्यावेळी एक चोचरी असणारी गवळण आल्या. जात होते यमुना पाण्याला, तिकडून आला हली, तिकडून आला सावळा. त्यानं काय केलं, त्याने माझी केली तंगाली, म्हणजे टिंगल केली. मग मी तेथून पळाले. काय सांगत होते बाई, काय सांगत होते, काय सांगत होते बाई, काय सांगत होते. त्याने माझी केली तबाली, त्याने माझी केली तबाली. मग मी तिथून पळाली, मग मी तिथून पळाली. अवलता गसुल पल्ली, पलता पलता गसुल पल्ली. दोईची गागल फुटली, काय सांगत होते बाई, काय सांगत होते, काय सांगत होते बाई, काय सांगत होते. हो, त्या बोबड्या गवळणीने यशोदेला सांगितलं. मग यशोदेनं काय केलं, कृष्णा तुला आता शिक्षा केली पाहिजे. काय शिक्षा आहे, घरातली काठी आणली, काठी हातात दिली, घरातली घोंगडं खांद्यावर दिलं. हे घोंगडं घे, ही काठी घे, आणि बाल गोपाळांच्या बरोबर तुला आता वनात गुरं राखाय जावं लागल. विठ्ठला विठ्ठला. आणि गाई गोपाळ कृष्ण परमात्मा आपल्या सवंगड्याला घेऊन निघाला. सगळे सवंगडी घेऊन गोपाळ यमुनेच्या तीराला आला. यमुनेच्या तीराला आल्यानंतर सवंगड्याने काय केले, त्या बासरी घ्यायची आणि बासरी वाजायला सुरुवात केल्यानंतर गाई थांबायच्या, यमुनेचं जळ थांबायचं. ऐकुनी वेणूचा नाद, ऐकुनी वेणूचा नाद, वेणूचा नाद, ऐकुनी वेणूचा नाद. ऐकुनी वेणूचा नाद. तिथं पण हा नेतृत्व करायला लागला. सगळ्यांना गया राखायला लावायचा आणि आपण एका झाडावर उंच जायचा, सावलीला बासरी वाजवायचा. त्यावेळेला सगळे सवंगडे एकत्र आले आणि एकत्र आल्यानंतर पेंद्या सांगतो, कृष्णा आता आम्ही गाई राखणार नाही, तुझ्या तू राख. कृष्णा थांबालले थांबालले थांबाला पुल्या गाई, थांबालले थांबालले थांबाला पुल्या गाई. कृष्णा तुझ्या तू गाई आता संभळ. काळी पिवळी आहे गाय ताणे आली, ऐका बरं, काळी पिवळी गाय आहे ताणे आली. माझी दवळी गाय पळाली. काळी गाय म्हणजे तामशी गुण,
पिवळी म्हणजे रजोगुण आणि ढवळी गाई म्हणजे सत्वगुण. ढवळी गाय पळाल्या आणि गायी म्हणजे त्या गायी नाहीत, ह्या ज्ञानेंद्ररूपी कर्मेंद्ररूपी ह्या ज्या अवस्था आहेत ह्या गाय आहेत आणि त्या आपल्याला आवरता येत नाही. आवरताय का? वासना आपल्याला आवरता येत नाही, इच्छा आपल्याला आवरता येत नाही, आपल्याला राग आवरता येत नाही, आपल्याला द्वेष आवरता येत नाही, आपल्याला मोह आवरता येत नाही आणि खऱ्या अर्थानं हे आवरता येत नाही. आणि म्हणून पेंद्यानं सांगितलं कृष्णा आता आम्ही गायी वळणार नाही. आणि गायी वळत असताना त्या ठिकाणी खेळ मांडला. कुठल्या आट्या पाट्या होत होती हे सगळा खेळ मांडत असताना मामा पोरा मामा मामा पोरा मामा मामा पोरा मामा पोरा तुम्हारी बाजे गा मामा तुम्हारी बाजे गा मामा मामा पोरा मामा मामा पोरा मामा मामा पोरा मामा मामा पोरा मामा हा खेळ झाला. दिवसभर खेळायचं, गुरं राखायचं आणि गुरं खेळ हा सगळा चालू असताना गोपाळांना भूक लावली. आपल्या सगळ्या शिदोऱ्या कशा होत्या? खांद्यावर होत्या. आणि मग गोपाळाने ठरवलं अरे खांद्यावर शिदोरे आहेत, पोटात भूक लागलेले आहे, आता खेळायचं कशाला, गायी वळायच्या कशाला, मग काय करूया आपण भोजन करूया. खांदीबार पोटी भूक काय खेळायाचे सुख काय खेळायाचे सुख काय खेळायाचे सुख सुख त्याच्या अगोदर सगळ्यांनी एक वेळ भजन करायचं आहे. आपल्याला 11:30 11:35 कीर्तन संपायचं. काल्याचा अभंग होईल, दंडिया होईल आणि बरोबर आपल्याला 11:15 वाजता आपल्याला हा कीर्तनरूपी सेवा संपवायची आहे दिलेल्या सूचनेनुसार. ऐका. आणि म्हणून एक वेळ सगळ्यांनी भगवंताचं भजन करूया. विठोबा आजचा दहिकाला गोमटा, अवघ्या सोडील्या मोठा आजचा दहिकाला गोमटा. घ्या रे दही भात आम्हा देतो पंढरीनाथ. मुधा घेऊन या करी पेंद्या वाटितो शिधोरी. भानुदास गीती गात प्रसाद देतो पंढरीनाथ. घ्या रे दही भात आम्हा देतो पंढरीनाथ. आणि मग सगळे सवंगडी एकत्र आले. सावलीला सगळे बसलेले आहेत. ऐका. सगळे एकत्र बसल्यानंतर कृष्ण परमात्म्यानं सांगितलं सगळ्यांच्या शिधोऱ्या एकत्र करा.
कुणाचं शिळा असल, कुणाचं ताजा असल, कुणाची चटणी असल, कुणाचं लोणी असल, हा सगळ्यांचं एकत्र केलं हा समतेचा संदेश आहे. परमार्थात कोणी लहान नाही, कोणी मोठा आहे. या रे लहान थोर याती भरती नारी नर. आणि मग सगळ्यांच्या शिदोऱ्या एकत्र केल्या आणि एकत्र केल्यानंतर त्या वाटायला शिदोऱ्या झाल्या. घ्या रे दैवात आम्हा देतो पंढरीनाथ मुदा घेऊन या करी. त्या पेंद्याच्या हातात दिलेल्या त्या शिदोरी आणि त्या पेंद्या वाटत आहे. त्यावेळेला कृष्णानं सांगितलं आपण स्वतः त्या शिदोऱ्या खायच्या नाहीत, ते स्वतः आपण घास खायच्या नाहीत. आपला जो हात आहे ना तो वळवायचा नाही. सगळ्यांना प्रश्न पडला मग कसं खायचं. खायला गेलं आणि मग गोपाळांनी काय केलं, आपला घास दुसऱ्यानं तिसऱ्याला आणि म्हणून काला स्वतः आपण खायचा नाही, तो काला एकमेकानं भरवायचा आहे आणि मग एकमेकानं भरवायचा आहे. हा काला त्या ठिकाणी एवढा आनंद चालू झाला आणि मग देवाने तो स्वर्गातनं पाहिला आणि देवाला वाटलं अरे या काल्याचं सुख आपल्याला, या काल्याचा आनंद आपल्याला नाही. देवांना सुद्धा वाटलं की आपण मृत्यू लोकात जावावं, वारकरी बनावं आणि हा काल्याचा प्रसाद घ्यावा. काला 2 ठिकाणी घडला, काला 2 ठिकाणी झाला आणि पुन्हा आत्ता कलियुगात हा तिसरा काला. एक यमुनेच्या तीरी, 2 वाळवंटात चंद्रभागेच्या काठाला. एक टाळी झाली चंद्रभागे वाळवंटे. माझा ज्ञानराजा गोपाळाशी लहया वाटी. नामदेव कीर्तन करी पुढे देव नाचता नाचता देवाचा गळला पितांबरा. एवढा आनंद त्या ठिकाणी झाला. मग तो वाळवंटातला काला आणि कृष्ण परमात्म्याचा काला तेवढंच महत्त्व आजच्या काल्याला आहे. कारण आपण 8 दिवस अखंडपणे त्या भगवंताचं काय केलेलं आहे, चिंतन केलेलं आहे. आणि म्हणून मग देवानी काय ठरवलं, आपल्याला असा काला भेटणार नाही. हे ज्यावेळेला हात धुतील खरकटा पाण्यात त्यावेळेला आपण काय होऊया, मासे होऊया आणि त्या पाण्यात जाऊया आणि त्या काल्याचा प्रसाद घेऊया. मंडळी मी पहिल्यांदाच प्रस्तावने सांगितलं काल्याच्या प्रसादा इतकं पवित्र दुसरं काही नाही. गेले 8 दिवस दानशूर लोकांनी संत पंगती घातल्या पण त्या पंक्ती झाल्या. पण आज काल्याचा प्रसाद घरोघरात आलेला तो कसा आहे प्रसाद. प्र म्हणजे प्रभू, सा म्हणजे साक्षात, द म्हणजे दर्शन. प्रभूचं साक्षात दर्शन म्हणजे प्रसाद. पारायणाला येता आलं नाही, कीर्तनाला येता आलं नाही, प्रवचनाला येता आलं नाही, हरिपाठाला काकड्याला येता आलं नाही, देणगी नाही देता आली. निदान काल्याचा प्रसाद घेऊन जावा कारण तो पवित्र आहे. विठ्ठल विठ्ठल आणि म्हणून हव घ्या सोडी या मोठाचा दैकाला को मोठा. घ्या रे दैवात तुम्हा देतो पंढरीनाथ मुधा घेऊन या करी पेंद्या वाटी तो शिधोरी. भानुदास किती गात प्रसाद देतो पंढरात. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली महाराज. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम 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 तुकाराम. अखंड हरिनाम सप्ताह आणि ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण मौजे कडेपूर तालुका कडेगाव जिल्हा सांगली. या पारायण रूपी पारायणात माझ्यासारख्या पांबराची कीर्तन दिल्याबद्दल पारायण मंडळाचे मी शतशः आभार आहोत. या गावचे सुपुत्र हरिभक्त महाराज प्रल्हाद महाराज, सुभाष महाराज, जयंत महाराज सगळ्यांची नावं आता मी घेत नाही पण आमचे शिष्य सचिन महाराज येत आहेत.
सगळी मंडळी या ठिकाणी आणि ज्यांनी मला अत्यंत चांगल्या प्रकारचे साथ केले ते गायनाचार्य हरी महाराज मेजर त्याचबरोबर हरी महाराज, आमच्या गावची शिष्यमंडळी, आमच्या महिला भगिनी आणि चोपदार पेटी मास्तरांनी अतिशय चांगल्या प्रकारे, मृदंगाचार्यांनी चांगलं काम केलं. काही चुकलं वाकलं असेल ते माझं आहे, चांगलं असेल ते तुम्ही घ्या. एकच सांगतो, माझ्यावर आपली श्रद्धा आहे. तुमची जशी माझ्यावर श्रद्धा आहे तसं माझं प्रेम तुमच्यावर आहे. आणि अखंडपणे परमार्थात एकच लागतं, फक्त प्रेम, काही नाही. प्रेम घ्या, प्रेम द्या आणि पुन्हा तुमच्या सर्वांच्या चरणी नतमस्तक होऊन सेवेला पूर्ण विराम देतो. भानुदास गीती गात, 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 भानुदास गीती, भानुदास गीती गात, भानुदास गीती गात, भानुदास गीती गात, भानुदास गीती गात, प्रसाद देतो पंढरीनाथ, यारे यारे दही भात, यारे यारे दही भात, प्रसाद देतो पंढरीनाथ, यारे यारे दही भात, यारे यारे दही भात, प्रसाद देतो पंढरीनाथ, पंढरीनाथ, प्रसाद देतो पंढरीनाथ, प्रसाद देतो पंढरीनाथ, प्रसाद देतो पंढरीनाथ, यारे यारे हरी बात, यारे यारे दही बात, दही बात, यारे यारे दही बात, प्रसाद पंढरीनाथ,
रात रे अंधारी रात यारे यारे गई बात यारे यारे गई बात यारे यारे गई बात यारे यारे गई बात कीर्तन संपूर्ण अजून एक विना इकडे आला की एक विना करी विना लावून इकडे या विना लावून भाव का काय या विना लावून इकडे या या लवकर इकडे विठ्ठल जय जय विठ्ठल रे विठ्ठल जय जय. या लवकर बोली लिले प्रेम वाकुडी उतरे नाही